इरवी तरी मी मूर्खो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही खूप दिवसांनी गावाकडे आलोय आणि गावाकडे येण्याचं कारण हेच की आमची गावाकडे मंदिरात पंगत आहे. गावाचा सप्ताह चालू आहे, तर त्यांची पंगत आहे, त्याची पंगत ठेवली होती. तर त्यासाठीच मी अशी रेडी झाली आहे. आणि आज आहे आज दिंडी प्रदक्षिणा आहे, तर दिंडी प्रदक्षिणासाठी आम्ही असे रेडी झालेले आहे. आणि तिकडे मागे 2 पिल्लं पण दिसत आहेत तुम्हाला, तर ते पण त्यांनी पण दोघांनी साडी घातलेली आहे. हाय करा. गेल्यानंतर लगेचच मी तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही मंदिरात चाललोय आणि मंदिरात गेल्यावर लगेच मी तुम्हाला दाखवते दिंडी प्रदक्षिणा कशी असते. आणि बघू आपण काय काय मजा येणार आहे, धमाल येणार आहे, तर तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बाय. आणि सांगायचं राहिलंच, कारण व्हिडिओची जे मी ब्लॉग स्टार्ट केले होते ना मागच्या वर्षी, तर ते स्टार्टिंगच इथून झालेली आहे मंदिरापासून. तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितले नसतील आणि तुम्ही नवीन सबस्क्रायबर असताल माझे, तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणारच आहे त्या व्हिडिओची. तर मागच्या वेळेस खूप छान मजा आली होती, तर नक्की बघा. तर ह्या वेळेसचा व्हिडिओ हा कंटिन्यू करून आधी हा कंटिन्यू करा, बघा, आणि नंतर त्या व्हिडिओला जा. चला बाय. गावात पाऊल टाकताच एक वेगळीच फिलिंग येते ना. हीच ती जागा जिथे लास्ट इयर मी पहिल्यांदाच कॅमेरा हातात घेतला होता आणि थोडी नर्वस, थोडी एक्सायटेड. पण आज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी कॉन्फिडन्सनी हे ब्लॉग करत आहे. आणि माझा कॉन्फिडन्स कसा वाढवला तर ते बघाच तुम्ही. हाय, मी तुम्हाला सबस्क्राइब केलेलं आहे. अरे वा. व्हिडिओ बघती का तू माझे? खूप मस्त. सगळे बघितले? हा बघा, आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सप्ताची तयारी फुल छान चालू झाली होती. भजन, कीर्तन, आरती, सगळीकडे एकदम भक्तिमय वातावरण सुरुवात झाली होती. मन अगदी शांत होतं इथे आल्यावर आणि वाटतं किती लकी आहोत आपण की आपल्याला ही संस्कृती एक्सपिरियन्स करायला मिळते. खूप छान आणि खूप मनाला प्रसन्न देऊन जातं हा क्षण. सप्ताह 7 दिवसाचा असतो, पण काही कारणामुळे एकच दिवस अनुभवायला मिळालं. पण त्यात पण आम्ही ती मजा करणं आणि ती देवासमोर प्रार्थना करणं सोडलं नाही आहे. मागच्या वेळेस याच मंदिरात मी विठ्ठलाची रांगोळी, पूर्णपणे विठ्ठलाची मूर्ती जशी असते त्याप्रमाणेच ती विठ्ठलाची रांगोळी काढली होती आणि सर्वांना खूप जास्त आवडली. आणि त्याचाच तो ब्लॉग आहे जो लास्ट इयर बनवला होता. आणि इथे येण्याचं कारण तेच की खूप मनाला प्रसन्न देऊन जाते ह्या 2 मूर्तीज. आणि खूप छान फोटोज वगैरे काढले. नंतर मस्त बाहेर आलो आणि बाहेर तीच तयारी, दिंडी प्रदक्षिणेची तयारी चालू होती. मस्त अशा मुली रेडी झाल्या होत्या आणि सर्वच जण खूप एक्सायटेड होते दिंडी प्रदक्षिणासाठी. आणि 7 दिवसापासून इथे बसलेल्या सर्व लेडीज या पारायणाला बसलेल्या आहेत, ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत. आणि नंतर लगेचच दिंडी प्रदक्षिणाची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी अशी दिंडी प्रदक्षिणाची जी गाडी होती ती छान अशी सजवली होती. आणि गाडी सजत होती तोपर्यंत टाळ मृदुंगाच्या आवाजात सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते.
आणि लगेचच दिंडी प्रदक्षिणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लहान मुली अशा छान अशा उभ्या राहिल्या होत्या, तुम्हाला दिसतच असेल. गोडू आणि सर्वजणी मागे उभ्या राहिल्या होत्या आणि खूप छान असे दिसत होत्या. जसे आपण राहू आणि आपल्याला बघून जे त्या वाढतील, आपले लहान मुलं वाढतील, त्याचप्रमाणे त्यांच्यावर संस्कार घडणार आहेत. संस्कार म्हणजे वेगळे गोष्ट काही करण्याची गरज नसते. जे आपण आहोत तेच ते बघून, आपल्याला बघून मोठे होत असतात. तर सांगायचं हेच की ज्या गोष्टीसाठी आम्ही पुण्यावरून तिसगावला आलो होतो, तर त्याच गोष्टीची तयारी पूर्णपणे छान झाली होती आणि छान अशी दिंडी प्रदक्षिणा निघाली. टाळ मृदुंगाच्या आवाजात जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हा गजर सगळेजण करत होते. सगळे भक्त एकत्र चालत होते. एकदम एनर्जी वेगळीच होती. आणि काही ठिकाणी तर अशी छान अशी रांगोळीनी घराच्या बाहेरचा जो भाग असतो परिसर तो सजवलेला होता. कारण ज्यांच्या हातात वीणा असते त्यांना गंध वगैरे लावून, त्यांचं टिळा वगैरे लावून त्यांचं छान असं औक्षण करतात. आणि खूप जास्त घरांच्या ठिकाणी हे मी पहिल्यांदाच पाहिलं. हे माझ्यासाठी पण नवीन होतं. मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ते कॅमेऱ्यात शूट केलं. तर हे सप्ताह वगैरे हे सगळ्या गोष्टी मी लग्न झाल्यापासूनच बघते. मला खरंच ही फक्त एक परंपरा नाही आहे, ही एक भावना आहे, एकत्र श्रद्धा आहे. अशा क्षणांसाठी आपण गावाकडे येतो आणि मन भरून जातं. जरी मी दिसायला मॉडर्न असलेस आणि मला संस्कृती जपायला खूप जास्त आवडते, तर त्याचप्रमाणे मला तिथे ती जी तुळस आहे ती डोक्यावर घेऊन चालायला खूप खूप छान वाटलं. लग्न झाल्यापासून जरी मी गावच्या सप्त्याचा भाग झाले असले तरी खरं सांगते, हा एक्सपिरियन्स कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कॅप्चर होऊच शकत नाही. कारण जो फील आहे ना, तो इथे आल्यावरच कळतो. हे बघा, सगळे टाळ मृदुंग वाजवत चालले होते. कोणी थकत नाही आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंद आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हाच गजर चालू आहे आणि आपोआपच आपले पाय त्या तालावर चालायला लागतात. आणि मला एक गोष्ट जाणवली की इथे कोणी लहान मोठं नाही आहे आणि कोणी रिच आणि पुअर नाही आहे. कोणीही सगळे समान आहेत. सगळे फक्त विठ्ठलाचे भक्त आहेत. खूप हेवी फिलिंग आहे ही. आणि तुम्हाला सांगते, प्रत्येक पावलावर असं वाटतं की आपण विठ्ठलाच्या खूप जवळ जातो आहे. आणि ही प्रदक्षिणा फक्त मंदिराभोवती नाही आहे, तर आपल्या मनाभोवती पण आहे. खरं सांगायचं झालं ना, आपण सिटीमध्ये असतो, किती बिझी असतो, किती ट्रेसमध्ये, किती टेन्शनमध्ये काम करतो, पण इथे सगळं विसरायला होतं. फक्त नाव घ्यायचं विठ्ठलाचं आणि मंत्रमुग्ध होत राहायचं. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की प्रत्येक घरोघरी जिथून दिंडी जाते तिथे प्रत्येक घरोघरी अशी सजावट केलेली होती. दिंडी म्हणजे काय हो, नुसतं चालायचं तर नाही. तालावर फुगडी, वारकरी फुगडी या सर्व गोष्टी अनुभवायच्या असतात. आणि सर्व थांबून तेच करत होते. सर्वांचं लक्ष त्याच फुगडीकडं. आणि मला ती फुगडी घालायला प्रचंड आवडतं. जेवढे सबस्क्रायबर मला तिथे भेटले तेवढ्यांनी माझ्यासोबत फुगडी घालण्यासाठी लाईन लावली होती. माझ्यासाठी ती फिलिंगच खूप भारी होती. चला डायरेक्ट फुगडीच बघूया. होते त्यांचं आधी करून घ्या ना ते.
तर कशी वाटली फुगडी? आवडली ना? आणि कोणाची फुगडी जास्त आवडली ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला पण असं कधी चान्स मिळाला असेल आणि तुम्ही पण असं काही एक्सपिरियन्स केलं असेल तर हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. नंतर दिंडी प्रदक्षिणा झाली आणि नंतर रात्री असं छान असं महाराजांनी ज्या लेडीज पारायणाला बसल्या होत्या त्यांच्या ज्ञानेश्वरीचा एंड केला. ज्ञानेश्वरी पूर्णपणे एंड करून नाही ठेवत, त्याचा जो पहिला पार्ट आहे तो परत वाचायला लागतो. हे मला तिथे समजलं. अरे खूप गोष्टी मागे आहे मी अजून, आणि तुम्ही पण असाल तर खरंच अनुभवा. सर्वजण त्या गोष्टीचा पार्ट झाले होते. आणि नंतर लगेचच जेवणाची सुरुवात झाली. जेवायला खूप छान पद्धतीने जेवण झालं. नंतर दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन पण झालं. महाराजांनी लेडीजबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल खूप छान सांगितलं. आणि लेडीजला खरंच जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ऐकून मला तर खूप छान वाटलं. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ, आणि कशी वाटली दिंडी प्रदक्षिणा, आणि कसा वाटला हा अनुभव, तर मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.